कमेंट करून सांगा नक्की हा ब्रिज पावसाला काढेल काय. तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला मी काम दाखवतो या ब्रिजचा. आपण आलो आता ही एक साईड. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बरेच दिवस झाले आपण पुलाबद्दल काही माहिती घेतली नाही आहे. तर बोललो आज रविवार आहे, तर गेल्या आठवड्यामध्ये मी अपडेट दिली होती तुम्हाला पुलाबद्दल. सो एक आठवडा झालेला आहे. सो बोललो की आपण जाऊया पुलाकडे. सो कुठपर्यंत काम आलं आहे ते आपण पाहूच. सो ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपण तिथे जाऊया आणि पाहूया की आता माझ्या मते ते झाला पाहिजे एक बऱ्यापैकी तरी कामं. सो आता तिथे गेल्यावरतीच समजेल आपल्याला की आता कुठपर्यंत कामं आलेत. सो पोचूया तिथे आणि ब्लॉगला सुरुवात करूया. जो आपला अवकाळी पावसामुळे जो प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे पूर्ण हा पट्टा ब्रेक झाला होता. पूर्ण हे दोन साईडने मार्ग गेलेला. तर पाहू शकता की आता मी जरा उंच ठिकाणी गेलो आहे. तर तुम्हाला झूम करून दाखवतो की पाहू शकता की बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. मी हाच व्हिडिओ एक आठवड्यापूर्वी ब्लॉग टाकलेला यावरती. जर पाहिला नसाल तर तो लिंक मी अपडेट करेनच. तर पाहू शकता त्याच्या पुढे म्हणजे एक प्रोसेस चांगली झालेली आहे. तर आपला हा मधला पट्टा नव्हता झालेला. एक अगोदर तिकडे पाहू शकता एक आहे ना जिथं लाकडं टाकलेली आहेत तिकडचाच फक्त पट्टा झालेला. तर पाहू शकता एक 8 दिवसांनी हा पूर्ण पण पट्टा झालेला आहे. तर एक 8 दिवसांनी हा पूर्ण मला वाटतं की पूर्णपणे ब्रिज रेडी होईल आणि जे आपला दापोली खेड राष्ट्रीय मार्ग आहे तो पुन्हा सुरळीत ज्याप्रमाणे पहिला चालू होता त्या पद्धतीने चालू होईल. आणि जो तुम्हाला मी बोललेला की पर्यायी मार्ग फक्त एवढंच आहे की पावसाने थोडा संयमच ठेवला पाहिजे. एक आठवडाभर तरी पाऊस नाही ना पडला तर आपण बोलू शकतो की 100% हा काम होईल. आता तरी ते काम करायला कोणच नाहीये. सो नक्की कमेंट करून सांगा की काम होईल का नाही होईल. तर आता तरी मार्ग व्यवस्थित चालू झालेला आहे म्हणजे पाऊस नाही तोपर्यंत. आणि जर पाऊस चालू झाला तर पुन्हा एकदा गोंधळ होण्याचा शक्यता आहे. कारण जो पर्यायी मार्ग हा जो केलेला आहे ह्याच्यावरून पाणी लगेच जातं जर पाऊस जर जोरात चालू झाला तर एक 4-5 दिवसांनी. तर त्याच्या अगोदरच जर त्यांनी कामं पटापट केली तर नक्कीच आपला जो राष्ट्रीय मार्ग आहे जो दापोली खेड तो पुन्हा एकदा व्यवस्थित चालू होईल आणि जे पावसाळ्यामध्ये लोकांचे जे हाल होणार होते ते होणार नाही. सो आपण ती एक साईड बघून येऊया. अपोजिट साईड पण घेतो मी तिकडची. आज तो पर्यायी मार्ग आहे. तर 4-5 दिवस पाऊस नसल्यामुळे मस्त व्यवस्थित सुकलाय. पाऊस आला की एकदम चिखल चिखल होतो इथे. काम दाखवतो तुम्हाला. कमेंट करून सांगा नक्की हा ब्रिज पावसाला काढेल काय. आणि जे कामगार पण आता सध्या कोण नाही आहेत. तर तुम्हाला एक चारी साईडने मी व्हिडिओ करून दाखवतो आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा
की लोकांना खूप जणांना अपडेट पाहिजे असते की जो आपला जे दापोलीवाले जे खेडवाले आहेत त्या लोकांना अपडेट लागते की आपला जो फुरुस गाव आहे आणि जो पूल आहे त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. सो आता पाहू शकता मी आता त्याच्या वरपर्यंत आलोय. चला आपण जाऊया जरा वरती. तर पाहू शकता मी आता वरती आहे ब्रिजच्या. मी आता एक त्या साईडने जी व्हिडिओ केली होती तुम्हाला आणि हे आपले बोललो होते लाकडं फोडली होती, तर ही साईड अगोदर पूर्ण झाली होती. तेव्हा मी एक ब्लॉक टाकलेला आणि त्यानंतरला हा आत्ताच एक नवीन केलेला आहे 8 दिवसापूर्वी इकडचा भाग. हे बघा चारी साईडनी तुम्हाला दाखवतो मी. हा मुख्य मार्ग खेडला जाण्यासाठी आणि ह्या साईडनी जो पर्यायी मार्ग काढलेला आहे तो. आणि जर तुम्ही समोरून पाहताय आता हा तो आपला दापोली. सो दापोली खेड आणि खेड दापोली. आणि बरेच पावसाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम झाला होता. सो तुम्हाला मी काम दाखवतो या ब्रिजचा. इथून आपण अपोजिट दुसरी साईड बघूया. एक आपण समोरून साईड बघितली होती, आता ती साईड बघूया. हे बघा त्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतो मी. हे बघा आपण आलो आहे ही एक साईड. तर तुम्ही हा ब्लॉग पाहिला असेल तर अजून काही अपडेट पाहिजे असेल किंवा ज्या जुन्या व्हिडिओ मी टाकलेले आहेत अगोदर एक 4 दिवसापूर्वी त्या मी सर्व व्हिडिओ लिंकमध्ये टाकणार आहे. आणि जे पावसामध्ये जे फुरुस गावामध्ये जे पुलाचे जे हाल झाले होते आणि कशी सिच्युएशन होती आणि आताची सिच्युएशन यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सो नक्की हे जे खेडवाले दापोलीवाले यांना लोकांना अपडेट असतं, माहिती पाहिजे असते की जो फुरुस गावामध्ये जो लोकांना त्रास झालेला होता की अवकाळी पावसात जो खेड दापोलीमधला जो फुरुस गाव आहे त्या पुलाचं पूर्ण नुकसान प्लस अर्धवट काम प्लस जो पर्यायी मार्ग काढलेला तो पण एकदम त्याच्यावरून पण पाणी जात होतं. सो हा व्हिडिओ शेअर करा आणि जेवढे दापोलीवाले आहेत खेडवाले आहेत या इतर जे दररोजचे प्रवास करणार आहेत त्यांपर्यंत जाऊ द्या व्हिडिओ. सो अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया असा नवीन एक ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय.